नमस्कार. आज आपण आषाढी एकादशीचं महत्त्व जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी हे भगवंत श्री विठ्ठलाला आणि रुक्मिणी मातेला समर्पित असं अत्यंत पवित्र असा दिवस आहे. लाखो वारकरी जय ज्ञानेश्वर माऊली, जय तुकाराम माऊली, माऊली माऊली असे जयघोष करत हे वारकरी एकादशी दिवशी पांडुरंगाच्या चरणी स्वतःला समर्पित करतात. ही वारी फक्त वारी नसून श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा उत्सव आहे. पुंडलिकाच्या अत्यंत भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात विष्णू भगवान पांडुरंगाच्या रूपात आज या पंढरपुरात विठेवर उभा आहे. 28 युगांपासून अशी श्रद्धा आहे. त्यामुळे पंढरपुराला वैकुंठ असेही म्हटले जाते. उपास, नामस्मरण, हरिपीठ, अभंग, भजन आणि विठ्ठलाच्या दर्शनाचा हा विशेष महत्व या दिवशी दिले गेले आहे. असंही मानलं गेलं आहे की एकादशीचा उपास करण्याने आपलं मन शुद्ध होते, पापाचा क्षय होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा, शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते. विठ्ठल भक्ती हे आपल्याला प्रेम, समर्पण, सेवा, नम्रतेचा संदेश देते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानोबा आणि असे अनेक संतांनी विठ्ठलाचा नाम अखंड जगभरात पोचविले आहे. या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वांना मनापासून श्री विठ्ठल भजनाचा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा जाप करून आणि आपल्या जीवनात आनंद आणि भक्तीचा प्रवास घडून आणावा. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे की या विठ्ठल विठ्ठल नामघोषाने आपल्या हृदयाचे ठोके सुद्धा हे सकारात्मक दृष्टीने हील होत असतात. जर कुणाला हार्ट इश्यूज आहेत, जर कुणाला ब्लॉकेजेस आहे, तर नक्की रोज 108 वेळा मनात नाही मोठ्याने श्री विठ्ठल 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 असं नामघोष करत राहावे. निदान 108 वेळा. फॉरेन कंट्रीज मध्ये आणि बरेच हॉस्पिटलमध्ये आजकाल करत आहेत. तर या एकादशी दिवशी चला आपण प्रण घेऊया की रोज 108 वेळा स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या हृदयाला निरोगी बनवूया. तर या नामघोषाने आपला हृदय आणि मन निरोगी बनतो. आषाढी एकादशीची सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या विठ्ठल नामाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होऊ दे आणि तुमच्या जीवनाला एकदम सकारात्मक दृष्टी देऊ दे. हीच विठ्ठला चरणी प्रार्थना.